नमस्कार, मी ओंकार कोतार। आता सध्या वेदगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे। सध्या आपण देवगड निप्पाणी मार्गावरती उभे आहोत आणि या ठिकाणी असणाऱ्या काही हॉटेल असतील किंवा गॅरेज, या गॅरेजमधून पाणी हे रस्त्यावरती आलेलं आहे। त्याच्या पाठीमागील बाजूला रस्त्यावर आले आहे। काल दिवसभरात साधारणपणे 2 फूट इतकी पाण्याची वाढ होत असलेली असून त्याचबरोबर शिंदेवाडी या ठिकाणी देखील तेवढंच पाणी आता आपल्याला दिसत आहे। सध्या गाव भागामध्ये, मुरगुड शहराच्या गाव भागामध्ये लोकांच्या घराच्या पाठीमागून पाणी येण्यास सुरुवात झाली असून जर पावसाचा जोर असा राहिला तर पाणी पातळी वाढली तर या ठिकाणी मोठा महापूर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आपण 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की मुरगुड शहर हे महापुराच्या छायेखाली राहणार की यातून सुटका होणार, मात्र आता असं कुठलंही दिसत नाही, कारण की पाण्याची पातळी कमी होण्याऐवजी हळूहळू वाढत आहे आणि वाढत आता या ठिकाणी हे पाणी पूर्णपणे मुरगुड निप्पाणी देवगड महामार्गाच्या या रोडवरती येऊन पोहोचलेला आहे। या ठिकाणी असणारे व्यावसायिक असतील किंवा या ठिकाणी असणारे रहिवासी यांनी आपली जनावरे तसेच घरात साहित्य हलण्यास सुरुवात केली होती। आज देखील या पाण्यामध्ये वाढ दिसून आली। सकाळपासून आपण जर या ठिकाणी बघितलं तर अर्धा फूट सकाळपासून वाढ झालेली आहे, तर काल रात्रीपासून 2 फूट इतकी पाण्याची वाढ या ठिकाणी दिसून आलेली आहे। धन्यवाद। केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी। आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केक्स, समोसा, कचोरी, ढोकळा, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण। पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड। आमचा संपर्क क्रमांक 8602 86 95 95। स्थलांतरित करावे, कारण माडगाव धरणातून पाण्याचा विसर्ग चालू आहे व सध्या मोरगोड ते निडोरी मार्गावर 3 ते 4 फूट पाणी आलेले आहे। सध्या पटेल ट्रेडर्स या दुकानापर्यंत पाणी आलेले आहे। पटेल ट्रेडर्स याने आपले काही जे साहित्य आहे ते सध्या आता जे मौल्यवान साहित्य आहे ते स्थलांतरित करावे, कारण पाणी वाढण्याची शक्यता आहे, पूर आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे जे आपले मौल्यवान अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।